अधिक मास 2026 मधील सर्वात पवित्र तिथी म्हणजे कमला एकादशी, जिला परमा एकादशी असेही म्हणतात। दर 3 वर्षांनी येणाऱ्या पुरुषोत्तम मासात भगवान विष्णूंची आवडती तिथी एकादशी म्हणजे दुग्ध शर्करा योग म्हटले पाहिजे। यंदा 27 मे 2026 रोजी हा अत्यंत शुभ संयोग जुळून आला आहे। मंडळी, अधिक महिन्याचा स्वामी स्वतः भगवान विष्णू पुरुषोत्तम आहेत। अशातच येणारी एकादशी विष्णू उपासनेची दुप्पट संधी देते। या तिथीला कोणती उपासना कशी करायची ते पाहू। कमला एकादशीचे धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व। दारिद्र्य निर्मूलनासाठी कमला हे माता लक्ष्मीचेच एक नाव आहे। त्यामुळे या दिवशी व्रत आणि पूजा केल्याने घरातून पैशांची चणचण, आर्थिक संकट आणि दारिद्र्य कायमचे नष्ट होते अशी धार्मिक मान्यता आहे। अक्षय पुण्याची प्राप्ती। सामान्य महिन्यातील एकादशीपेक्षा अधिक मासातील एकादशीला केलेले दान, जप आणि व्रत तब्बल 10 पटीने अधिक फलदायी ठरते। जर जीवनात सतत अडथळे येत असतील, मानसिक अस्वस्थता किंवा अतिविचार होत असेल, तर या दिवशी विष्णू लक्ष्मीची भक्ती केल्याने मनाला अद्भुत शांती लाभते। या एकादशीची पारणाची वेळ म्हणजे उपवास सोडण्याची वेळ। पारणासाठी शुभ वेळ 28 मे 2026 सकाळी 5:25 ते 7:56 असेल। द्वादशी तिथी समाप्ती 28 मे 2026 सकाळी 7:56 असणार आहे। त्या दिवशी दिवसभर श्रद्धा आणि भक्तिभावाने व्रत पाळावे। भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांची पूजा करावी। पद्मिनी एकादशी किंवा पद्मा एकादशी व्रतकथा वाचावी किंवा श्रवण करावी। पूजेच्या वेळी तुळशीची पाने, फळे, मिठाई आणि दिवा, दीप अर्पण करावा। दिवसभर भजन, ध्यान आणि मंत्रजप यामध्ये मग्न राहावे।